त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे. कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली, ती गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते पैसे अकाउंटला जातील. आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय. लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही. आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय. थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींना दिवाळीचा डबल बोनस या ठिकाणी भेटू शकतो. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पैसे मग भेटणार की नाही याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी अनिवार्य आता करण्यात आलेली आहे. अपात्र झाल्यास लाभार्थ्यांना त्याचा फटका देखील बसू शकतो. मात्र ई-केवायसी करताना भरपूर साऱ्या समस्या येत आहेत. अनेकदा या ठिकाणी OTP येत नाहीये आणि पहिली महत्त्वाची समस्या म्हणजे काही जण या ठिकाणी पात्र आहेत, त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसेही भेटलेत, परंतु त्यांचा आधार नंबरच या ठिकाणी पात्र यादीत नाही. अशा पद्धतीने सुरुवातीला या ठिकाणी एरर येत आहे. त्याचसोबत या ठिकाणी सेकंड OTP देखील येत नाही आहे. असे भरपूर सारे समस्या येत आहेत, परंतु तुम्हाला गोंधळून जायचं नाही. अजून 2 महिन्याच्या ठिकाणी टाईम दिलेला आहे. त्याच्यामुळे हळूहळू या ठिकाणी हे जे पोर्टल आहे ते सध्या बिजी आहे. भरपूर सारे या ठिकाणी लाडक्या बहिणी या ठिकाणी KYC करतायत. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर रात्री या ठिकाणी चेक करायचं आहे OTP या ठिकाणी येतोय का, किंवा या ठिकाणी साईट चालते का, किंवा सकाळी पहाटे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची ई-KYC या ठिकाणी पूर्ण होईल. आणि ई-KYCचा या ठिकाणी तुम्हाला फायदा देखील होणार आहे. तर सर्वांना या ठिकाणी टाईम आहे. जर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्येच दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळचं महिला आणि बालविकास विभाग कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला या ठिकाणी मदत भेटू शकते. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेत ई-KYCच्या जाळ्यात या ठिकाणी अडकली आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी समोर येतोय. सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील निकष डावलून या योजनेचा लाभ घेतला. निवडणुकीचा काळ असल्याने सरकारने योग्य पडताळणी या ठिकाणी त्यावेळेस केली नाही, त्यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका देखील त्याचा बसत आहे. मात्र आर्थिक जळ जाणवल्याने आता ई-KYC केल्यानंतरच या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत का असाही प्रश्न आहे. मात्र ई-KYCसाठी 2 महिन्याची मुदत दिलेली आहे, त्यामुळे तोपर्यंत मग पैसे या ठिकाणी येणार की नाही, कारण की सप्टेंबर महिन्याचा तुमचा जो 15वा हप्ता आहे त्याची अजून घोषणा झालेली नाही. सप्टेंबर महिन्याचा तुमचा हा 15वा हप्ता जो आहे महिना संपत आलेला आहे, तरी देखील त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत अपडेट देण्यात आलेली नाही की कधीपर्यंत मग हे पैसे भेटणार. या ठिकाणी सप्टेंबरचे पैसे जे आहेत त्या महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सध्या भेटताना दिसत नाहीत. जसं की ऑगस्टचे पैसे तुम्हाला सप्टेंबरमध्ये भेटले, त्याच्यानं अगोदरचेही 4-5 हप्ते जे आहेत प्रत्येक महिन्यामध्ये लेट झालेले आपण बघितलेलं आहे. त्यासाठी कुठेतरी 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी जेणेकरून या ठिकाणी पैसे वेळेवरती भेटतील? तर बघा, आता ई-KYC झाल्यानंतर या ठिकाणी वेळेवरती देखील पैसे भेटण्यास मदत होऊ शकते, कारण की प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी केली जाते आहे. त्याच्यामुळे ई-KYCमुळे या ठिकाणी पडताळणीला या ठिकाणी जास्त फास्टपणे या ठिकाणी पडताळणी देखील होऊ शकते. आता जून महिन्यापासून 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ त्याच्यामुळे देखील स्थगित करण्यात आलेला आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी सध्या पडताळणी देखील चालू आहे. तर बघा, लाडक्या बहिणींची सध्या चिंता वाढलेली आहे, कारण की सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील लांबणीवरती या ठिकाणी पडताना दिसत आहे, कारण की महिना संपायला या ठिकाणी 2 ते 3 दिवस राहिले आहेत. मात्र अजून देखील याच्याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही. कुठल्या तारखेपर्यंत मग तुम्हाला हे 1,500 रुपये जमा होऊ शकतात? बघा, गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील गोरगरीब गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला हे 1,500 रुपयाचा लाभ दिला जातोय आणि भरपूर सारे लाडक्या बहिणींचा फायदा देखील होतोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते जे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत. योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा लाभ नुकत्याच काही दिवसांपूर्वी वितरित करण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला भेटला असेल. 14 हप्ते आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला भेटले, म्हणजे टोटल 21,000 रुपये या ठिकाणी भेटलेले असतील.
तुमचा हा पुढचा 15वा हप्ता असणार आहे. तुमचे ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे आलेत की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. दरम्यान या योजनेत सुरू असणारी अनियमितता रोखण्यासाठी सरकारने आता योजनेचे नियम देखील कडक केलेले आहेत. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच काही दिवसापूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने निर्गमित केलेला होता. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणींकडून चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांकडून सप्टेंबरच्या हप्त्याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय. खरे तर महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू आहे आणि या आठवड्यात सप्टेंबरच्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा देखील आहे. मात्र अद्यापपर्यंत मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. साधारणतः महिन्याच्या शेवटी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे हप्त्याबाबत घोषणा करतात, पण यावेळेस तशी अजून कुठलीही या ठिकाणी घोषणा त्यांच्यामार्फत करण्यात आलेली नाही. यामुळे सप्टेंबरचाही हप्ता लांबणीवरती जाणार की काय हे मात्र आता फिक्स होताना दिसत आहे. खरे तर हप्ता लांबणीवर पडण्याची ही पहिली वेळ आता नाही आहे. ऑगस्टचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी खात्यामध्ये आला होता, म्हणून आता सप्टेंबरचा हप्ताही कदाचित तुमचा ऑक्टोबरमध्ये खात्यात येण्याची शक्यता असू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मग तुम्हाला हे पैसे भेटू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी पहिल्या 2 किंवा पहिल्या आठवड्यामध्ये कधीही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ह्या सप्टेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा होण्याची शक्यता आहे. पण लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया सुरू असल्याने हप्ता नेमका किती लांबणीवरती पडणार हे सांगता येणं थोडं कठीण आहे. तरी सरकार सप्टेंबरच्या हप्त्याबाबत येते काही दिवसांनी अधिकृतरित्या माहिती देईलच. त्यावेळी आपल्याला या ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात सप्टेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे या संदर्भातली योग्य माहिती देता येणार आहे. परंतु सध्या जे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ भेटतोय त्याच्यावरून या ठिकाणी मग तुम्हाला सप्टेंबरचा हा तुमचा 15वा हप्ता जो आहे ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता असू शकते. कारण की सध्या सप्टेंबरचा पूर्ण शेवटचा आठवडा संपत आलेला आहे, मात्र अजूनही कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. आता बघा, दुसरी एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. लाडक्या बहिणींना पायावरती स्वतःच्या उभा राहण्यासाठी व्यवसायासाठी या ठिकाणी कर्ज मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींना निकषांच्या आता सध्या KYCला सामोरं जावं लागतं आहे. तरी देखील सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलेलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येणार आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मग राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची या ठिकाणी बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी निकषांना आणि KYCला सध्या सामोरं जावं लागतं आहे. तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येणार आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई व जवळपासच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी देखील या ठिकाणी होत असताना राज्यातील या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये लवकरच त्याची अंमलबजावणी देखील होऊ शकते. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झालेली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिन्याला हे 1500 रुपये थेट DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. तुम्हाला देखील त्याचा फायदा होत असेल आणि ही योजना कायमस्वरूपी अशाच पद्धतीने आता सध्या 5 वर्षे तरी पुढचे चालू राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना त्याचा लाभ मिळत आहे. तर इतर काही योजनांचा या ठिकाणी फायदा घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नसल्याचं सरकारने अगोदरच स्पष्ट केलेलं होतं. म्हणजे कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ भेटणार होता. तर या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आता 1 लाखपर्यंत कर्ज पुरवठा करता येणार असल्याचे समोर माहिती या ठिकाणी येत आहे. महिलांना 0% व्याजदराने हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी सध्या ही कर्ज योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, जी की मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. या योजनेत 1 लाखपर्यंतचे कर्ज 0% व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच ही योजना लागू होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी देखील भेटणार आहे. तर बघा, सध्या मुंबईसाठीच या ठिकाणी ही कर्ज योजना चालू आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून चालू झालेली नाही. फक्त ही मुंबई बँकेने या ठिकाणी सध्या सुरू केलेली आहे. तर तुम्हाला संपूर्ण अपडेट आजच्या तारखेचं दिलेलं आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.